नाही, प्रचंड फरक होता. लोकशाहीला तारक असलेल्या आतापर्यंतच्या ज्या पत्रकार परिषदेच्या निवडणूक आयोगाच्या झाल्या किंवा निवडणूक आयुक्तांच्या झाल्या, हम्म. त्या पत्रकार परिषदा आणि ज्ञानेश कुमारांची कालची पत्रकार परिषद याच्यात प्रचंड असे फरक होता. हम्म. ज्ञानेश कुमार हे कोणासाठी तरी बोलतात की काय असं वाटत होतं, हम्म. कारण त्याच्या प्रत्येक वक्तव्यांवर आक्षेप घ्यावा, म्हणजे विरोधी पक्षांनी जे जे मुद्दे उभे केले, उपस्थित केले, त्या मुद्द्यांना उत्तरं देण्याच्या ऐवजी ते खोडून काढताना आपण व्यक्तिशः काहीतरी आपण बाजू कोणाची तरी मांडतोय, हम्म. असा प्रकार ज्ञानेश कुमारांकडून होत होता. हम्म. निवडणूक आयोगाला विचारलेले प्रश्न एक होते हम्म. आणि त्याची उत्तरं वेगळीच होती. हम्म. हम्म. म्हणजे आता सांगितलं गेलं की सीसीटीव्हीच्या संदर्भात त्यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे केवळ हास्यास्पदच नव्हे, तर तमाम महिला मतदारांचा अवमान आहे. राईट. कारण जर तुम्हाला सीसीटीव्ही जर लावायचा होता एक हम्म. तर तमाम महिला मतदारांची संमती घ्यायला पाहिजे होती. त्यांची तुम्ही संमती गृहीत धरली, सीसीटीव्ही लावले आणि आता तुम्ही सांगताय की त्यांचा हा अवमान केल्यासारखं होईल, हे उलटच झालंय. म्हणजे त्यांनी आतापर्यंत ज्या ज्या कृती केलेली आहे, हम्म. या कृतीच्या अनुषंगाने पाहिलं तर आपण आता व्हीव्हीपॅट जे आहेत 45 दिवसात निष्कासित करण्याचा निर्णय कसा काय घेतला गेला? हम्म. म्हणजे जर आपल्याला काही जर पुरावे द्यायचे असतील, मतदानाच्या संदर्भात काही अधिकृत असे काही सबमिशन द्यायचं असेल, हम्म. तर व्हीव्हीपॅट हे अतिशय महत्वाचे होते. राईट. आणि याचा निर्णय कधी झाला? जेव्हा विरोधी पक्षांनी असा आक्षेप घेतला की या मतांची ईव्हीएम मशीनवर आम्हाला निश्चिती देता येत नसल्यामुळे आम्हाला काही पुरावे दिले पाहिजेत, आणि ते पुरावे म्हणून व्हीव्हीपॅट आले. व्हीव्हीपॅट आल्यानंतर आता जर निवडणूक आयोग 45 दिवसात ते जर निष्कासित करत असतील, हम्म. तर हाही पुरावा निवडणूक आयोगाने रद्द केला असा त्याचा अर्थ निर्माण होतो. बर. पण हे सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या ज्या गोष्टी ज्या आहेत याचं स्पष्टीकरण क्लिअर द्यायला पाहिजे होतं. ज्ञानेश कुमारांकडून अपेक्षा होती, पण त्यांनी ज्या पद्धतीने उत्तरं दिली हम्म. ती उत्तरं अपेक्षित नव्हती. म्हणजे टी.एन. शेषन यांच्या काळामधला निवडणूक आयोग आणि आताचा निवडणूक आयोग याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक काय आहे? लोक का सांगतात? त्याचं कारण तेच आहे. अनिल मसिया जे आहेत, ज्यांच्याकडे बिहारचं काम दिलंय, त्यांनी चंदीगड महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भूमिका राबवली होती, ज्यांच्यावर सुप्रीम कोर्टाने आणि हायकोर्टाने हम्म. प्रचंड अशी टीका केली, त्यांच्यावर स्ट्रिक्चर पास केले. निकाल त्यांच्याकडे बदलला. आता आपण बिहारचं काम दिलंय, ज्यांनी बॅलेट पेपरवरती शिक्के मारले, तेच मसी आता बिहारचं काम करतायत.